नमस्कार, मी शरद माळी. तुम्ही बघत आहात राष्ट्रहित न्यूज. आज मी पन्हाळगडावरती आहे. पन्हाळगडावरती एकदम जोरात पाऊस सुरू आहे. इथं सर्व आपल्या महाराष्ट्रातून अनेक पर्यटक आलेले आहेत. पन्हाळगडावरती झुणक्यावरती ताव मारतायत, झुणका भाकरीवरती. कसं वाटतं आपण यांना ते विचारूया. ताई, तुम्ही आज झुणका भाकर, खरडा भाकर, दही खायला लागलाय, तुम्हाला कसं वाटते गडावर? खूप छान, एकदम मस्त. आपल्या परंपरेनुसार खरडा भाकरी म्हणजे सात्विक अन्न आहे. सात्विक अन्नाचा लाभ घेत आहे आणि गरम गरम या पावसामध्ये तर खरंच ही एक मजा वेगळीच आहे. प्रत्येकानं पन्हाळगडा आल्यानंतर झुणका भाकरीचा आनंद घेतलाच पाहिजे. ओके, नाथखोळात ताईने झुणका भाकरीचा आनंद घेत आहेत. दादा, तुम्हाला कसं वाटतंय? मी पन्हाळगडावर आल्यानंतर झुणका भाकर खाल्ल्याशिवाय जायचंच नाही. कारण काय, झुणका भाकरीला खाणं आणि त्यातल्या त्यात पावसाळा असताना पन्हाळा झुणका भाकर खाणं ही मजा एक वेगळीच आहे. आणि खरोखर मला इतकं समाधान वाटायला आता की मी आज विथ फॅमिली आलो आहे. त्यामुळे एक ते वेगळं समाधान मला आहे. नाथखोळा फॅमिलीसोबत पर्यटक आनंद घेत आहेत. पन्हाळगडावरती पाऊस जोरात चालू आहेत. अनेक तरुणी इथं बसलेले आहेत. पन्हाळगडावरती ते आनंद घेत आहेत, एन्जॉय करत आहेत. सगळ्यांनी झुणका भाकरीवरती ताव मारलेला आहे. तुम्हाला कसं वाटतं तिथे पन्हाळगडावर? कसं वाटतंय? बरं वाटतंय, खूप छान वाटतं. आज झुणका भाकरी खाल्ली का? मला कसं वाटतंय? छान वाटतं ना? झुणका भाकरीवर ताव मारला की नाही? कन्नड येते का? मराठी, हिंदी? हिंदी. आपको कैसा लगता है पन्हाड़गढ़ पे? बहुत अच्छा लगता है. होता है इधर का जो झुमका भाकर का खाना है वो कैसा लगा? झुणका हमने नहीं खाया. खाया नहीं है? क्या खाया? इधर तो पिज्जा बर्गर तो कुछ मिलता नहीं है. पराठा खाया. पराठा खाया ना. तर या थालीपीठ या पन्हाळगडावरती झुणका भाकर आपली प्रसिद्ध आहे. इथं खरडा आणि दहीचा सुद्धा सगळे पर्यटक स्वाद घेत आहेत. इथं सगळी खाऊ गल्ली फुल्ल भरलेली आहे आणि महाराष्ट्रातले सर्व पन्हाळगडावरचे सर्व कार्यकर्ते इथं येऊन पन्हाळगडावरती अनेक भाविक भक्त आणि पन्हाळगडावर जी काय काय आलेले आहेत सगळे पर्यटक, ते खूप आनंद घेत आहेत. कॅमेरामन शिवदास सोबत मी शरद माळी, राष्ट्रहित न्यूज, पन्हाळगड, कोल्हापूर. जय हिंद.